नमस्कार, मी पूजा विचारे. मोठं व्हायचे मला या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आपण खरं तर कुशल मनुष्यबळासाठीची कसरत या मालिकेत आज टेक्सटाईलची वीण कधी घट्ट होणार यावर चर्चा करत आहोत. माणसाला जगण्यासाठी रोटी, कपडा और मकान या तीन मूलभूत गोष्टींची गरज भासते. त्यातला कपडा पुरवणारा उद्योग म्हणजेच टेक्सटाईल उद्योग. या उद्योगाची सध्याची स्थिती काय आहे, त्याबाबत सरकारचं धोरण काय आहे, त्यात काही सुधारणा करण्याची गरज आहे का, याबरोबरच या क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधी आणि कुशल मनुष्यबळाची स्थितीही जाणून घेणार आहोत. यासाठीच प्रत्यक्ष उत्पादनात काम करणाऱ्या मान्यवरांसोबत कुशल मनुष्यबळ निर्मितीत गुंतलेल्या मान्यवरांनाही आपण या चर्चेत आमंत्रित केलंय. कोल्हापुरातून इचलकरंजीच्या DKT कॉलेजचे टेक्सटाईल विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर UJ पाटील आपल्या कार्यक्रमात सहभागी होते आणि प्रत्यक्ष प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करत असलेले आनंदा वैरांबळे या चर्चेत सहभागी होत आहेत. सोलापुरातून चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी आणि यंत्रमाग धारक संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम या चर्चेत सहभागी होतात. तसंच नांदेडमधून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातले तांत्रिक सल्लागार तानाजी हुस्सेकर या चर्चेत सहभागी होतात. तर पुण्यातून KJ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेन अँड प्लेसमेंट डिपार्टमेंटचे प्रमुख प्राध्यापक प्रमोद दस्तूरकर सहभागी होतात. तर याशिवाय माझ्यासोबत बेलापूर स्टुडिओतून SIES ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉक्टर विक्रम पाटील हे देखील चर्चेत सहभागी होत आहेत. सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार आहेत. स्वागत आहे कार्यक्रमात. खरं तर मला सुरुवात करायची आहे खरं तर राजू राठी या सरांपासून. राजू सर, मला विचारायचं आहे, टेक्सटाईल जे उद्योग आता सुरू झालेला आहे आपल्या, त्या सध्या त्याची उद्योगाची स्थिती कशी आहे? राजू राठी सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, टेक्सटाईल उद्योगाची सध्याची स्थिती, एकंदर स्थिती आता नेमकी कशी आहे आपल्या याच्यात? विक्रम सर, मला तुम्हाला विचारायचं, खरं तर आपण टेक्सटाईल उद्योगाबद्दल बोलतोच आहे, पण आता तो वास्ट मोठा होत चाललाय उद्योग, म्हणजे भरपूर, आणि विद्यार्थ्यांचा कलही तिथे वळत आहे. नेमकं त्याबद्दल काय सांगाल? विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास एकूण 6 ते 7 टेक्सटाईल इंजिनिअरिंगची महाविद्यालय आहेत. अर्थात टेक्सटाईल इंजिनिअरिंगच्या महाविद्यालयांची माहिती सविस्तर घेता येईलच. मला याबद्दल असं म्हणायचं आहे की इंजिनिअरिंग एज्युकेशन व्यतिरिक्त यामध्ये जी मुलं फक्त 10वी पास होतात किंवा 12वी होतात, त्याच्यानंतर ज्यांना काय करता येईल अशा गोष्टींचा विचार करणंही गरजेचं आहे की जिथं जास्त स्किल्स डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे आणि ज्या मनुष्यबळाची खरोखर गरज आहे. तर उदाहरणादाखल आता सिल्क हा जर हा क्षेत्र बघितलं ह्याच्यामधलं, तर ते कदाचित थोडं ॲग्री रिलेटेडही होईल, पण सिल्क प्रोडक्शन आणि सिल्क पासून मग सिल्कचे अप्रायल किंवा सिल्कवरचे ज्या काय प्रोसेसिंग असतील, सिल्कचं प्रिंटिंग असेल, सिल्कच्या त्याचं मग पुढे कापड करून त्याचं विक्रीपर्यंतच्या घटना, सगळ्या प्रोसेसेस असतील त्या, किंवा लोकरी पासून तयार होणारे विविध गोष्टी यांचा जर विचार केला तर अशा ठिकाणी काही बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येतील. आणि कपडा उद्योग हा वाढतोच आहे आणि तो वाढतच राहणार आहे. याच्यामध्ये कपडा उद्योगाबरोबर त्याला जे पूरक उद्योग आहेत की त्याच्याबरोबर ज्या अटॅचमेंट येतात किंवा ॲसेसरीज येतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारची बटन तयार करणं किंवा इतर काही लेबल्स असतात, ती लेबल्स तयार करणं, अशा बऱ्याच गोष्टी ह्या जे विद्यार्थी इंजिनिअरिंगला जाऊ शकत नाहीत किंवा जाऊ इच्छित नाहीत, ते अशा गोष्टी शिकून घेऊन त्या स्वतःच्या पायावर काहीतरी उभं राहण्यासाठी ते या गोष्टी करू शकतील. आणि त्याच्याबद्दल त्यांनी जर विचार केला तर खरोखरच मोठ्या ज्या उद्योग यातले उद्योग जे आहेत मोठे, त्यांच्याबरोबर थोड्याफार प्रमाणात ते टायअप करून अशा गोष्टी करू शकतात. नक्कीच. विक्रम सर, आपण आता बघतो बऱ्याचदा असं होतं की जे मेरिट लिस्टमध्ये येतात ती लोक इंजिनियर, सायन्स अशा स्ट्रीमकडे वळत असतात, पण जे एव्हरेज मुलं आहेत त्यांना ह्या क्षेत्रात काही संधी आहेत का, किंवा ते काय काय करू शकतात या क्षेत्रात? हा, या क्षेत्रात ॲव्हरेज मुलांच्यासाठी सुद्धा करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. बऱ्याच पॉलिटेक्निक्समध्ये, गव्हर्नमेंटच्या पॉलिटेक्निक्समध्ये अप्रायलच्या बद्दलचे डिझाईन किंवा फॅशन टेक्नॉलॉजीचे कोर्सेस आहेत की ज्याच्यामध्ये ह्या फॅशन टेक्नॉलॉजी आणि रिलेटेड कोर्सेसच्या बद्दलची माहिती शिकवली जाते. त्याचबरोबर म्हणजे त्याचं ड्राफ्टिंग असेल, पॅटर्न मेकिंग असेल, ग्रेडिंग असेल, म्हणजे मास प्रोडक्शनसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या,
डिजिटल डिझाईन असेल, आता डिजिटल यूज ऑफ टेक्नॉलॉजी, त्यातल्या त्यात कॉम्प्युटर हा सुद्धा या क्षेत्रात एक महत्वाचा विषय होतोय की यातले सुद्धा डिझाईन आता कॉम्प्युटरवर बनतायत. तर मुलांनी तशाही गोष्टी शिकून घ्याव्यात. आणि जुनी जी आपली टेक्नॉलॉजी आहे, त्याला टेक्नॉलॉजीच म्हणता येईल, बांधणी पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत, त्याला टेक्निकली टाय अँड डाय म्हणतात, तर त्या गोष्टींच्या बद्दल सुद्धा अजून काही इम्प्रूव्हमेंट करून विद्यार्थ्यांना शिकून घेता येतील. पुन्हा याच्यामध्ये सरफेस ऑर्नामेंट हा एक प्रकार आहे, सरफेस ऑर्नामेंट टेक्नॉलॉजी, ते विद्यार्थी शिकून घेऊ शकतात. अगदी साधा विचार करायचा म्हटलं, जर कोणाकडे एखादं 1-2 स्विंग मशीन असतील किंवा जर एखाद्याने छोटा स्वरूपात असा उद्योग सुरू केला, तर आजकाल सर्वच शाळांच्या मध्ये युनिफॉर्म असतात. तर असं एखाद्या शाळेशी टायअप घेऊन जर एखादा शर्ट किंवा एक युनिफॉर्मचा सेट अशा एका शाळेसाठी जर करायचं म्हटलं, तरी एक छोटा उद्योजक होऊ शकतो आणि त्याच्याबरोबर तो एक 3-4 जणांना तरी रोजगार देऊ शकतो. अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी ह्या टेक्सटाईल रिलेटेड गोष्टीमध्ये करता येतील. नक्कीच आपल्याबरोबर सोलापूरमधून राजू राठी आपल्या कार्यक्रमात सहभागी होते. तर राजू सर, मला तुम्हाला विचारायचं, खरं तर आपण टेक्सटाईल उद्योगाबद्दल बोलतोय, पण टेक्सटाईल उद्योगाची आता एकंदर स्थिती नेमकी काय आहे? नोटाबंदीनंतर आणि जीएसटी कायदा लागल्यापासून या टेक्सटाईल उद्योगाला थोडं घरघर आलेली, प्रामाणिकपणे सांगायचं तरी. कारण गेल्या 2-3 वर्षाची मंदी आणि अचानक आलेली नोटाबंदी, तो 25 पर्यंत जीएसटी आली आणि जीएसटी मध्ये टेक्सटाईलला माफ होईल म्हणून त्याला कर लावण्यात आला. परंतु याच्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट दिलेलं आहे, आयटीसी दिलेलं आहे. त्यामुळं मॅन्युफॅक्चरर आमच्या लोकांना मागचं क्रेडिट घेतल्याशिवाय पुढे माल विकता येत नाही. त्यामुळं त्या जीएसटी मध्ये आम्हाला जाताना समोरचा व्यापारी रजिस्टर्ड होत नाही तोपर्यंत आम्हाला माल विकता येत नाही. त्यामुळे आता सध्या तर जीएसटी मध्ये कपडा व्यापार थोडा ठप्प आहे. परंतु आता जो विषय आपण घेतला की मला मोठं व्हायचं आहे, ह्या विषयामध्ये मला बोलायचं आहे की आज आता सर इंजिनिअरिंग सर वगैरे बोलतात, ज्या आयटीआय कॉलेजेसच्या गोष्टी करण्यात आल्या. मी एका करमाळा आयटीआय कॉलेजवर काम करतोय संचालक म्हणून. तर अनेक ठिकाणी आम्ही पाहिलं की आयटीआय कॉलेजचं काम जे आहे त्यांच्या ते किती स्टुडंट भरायचे, काय भरायचं, स्टायपंड कसं घ्यायचं, ह्याच्यामध्ये जास्त चाललंय. आणि आपल्या महाराष्ट्रात किंवा सगळीकडे ट्रेंड इलेक्ट्रॉनिककडे जास्त वाढलं. इलेक्ट्रॉनिकचं ट्रेंड जास्त वाढलं, मेहनतीचे काम मेकॅनिकल मध्ये कमी आलंय. परवाच्या आपल्या मागच्या कार्यक्रमामध्ये सांगण्यात आलं की इंजिनिअरिंगची जागा आता भरत नाही. 1.5 लाखामध्ये 1 लाख 1.5 लाख असे स्टुडंट मध्ये फरक येत आहे. आणि आज आम्हाला सांगायचं की टेक्सटाईल मध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये वाव आहे. कारण भारतामध्ये एकूण 25 लाख लूम पैकी 12.5 लाख लूम आपल्या महाराष्ट्रात आहे. आणि महाराष्ट्राचं कल्चर हे टेक्सटाईलचं आहे. त्यामध्ये इचलकरंजी, सोलापूर, भिवंडी, मालेगाव हे जे सेक्टर आहे हे टेक्सटाईलला वर्षानुवर्षे रोजगार देणारं सेक्टर आहे. जसं आता डीकेटी कॉलेजचे सर पण आपल्या सोबत असतील. या कॉलेजमधून मोठ्या प्रमाणात नवीन ट्रेंड घेऊन लोक काम करतात, आज मॉडेलेशन मध्ये काम करतात. मला सांगायला गर्व होत आहे की जुने पॉवर लूम्सवर आज सगळ्यात जास्त कापड देण्याचं काम हे टेक्सटाईल वाले करतात. आज नवीन जे आपल्या भारताची लोकसंख्यामध्ये युवाची संख्या जास्त आहे, 50% 25 वर्षात आहे, 65% 35 वर्षातील आतील लोक आहे. आणि ह्या लोकांना आपण साम टीव्हीचं मी अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगला विषय घेतलाय. जसं पंतप्रधान मोदी साहेबांनी मेक इन इंडियाच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो वांद्रे कॉम्प्लेक्सला, तेव्हा स्पष्ट सांगितलं की तुम्ही नोकरी देणाऱ्या होण्यापेक्षा नोकरी ठेवणारे व्हा, म्हणजे जॉब क्रिएटर बना. जर ते जॉब क्रिएटर म्हणलं, जसं सरने आता म्हणलं की 2 मशीनवर बी तुम्ही काम करू शकता. मला काय सांगायचं की आज आपल्या महाराष्ट्राची टेक्सटाईल पॉलिसी 2017 ते 22 येते. परवा सेंट्रल गव्हर्नमेंटने पॉवर टेक्स इंडिया ही स्कीम आणली, पहिल्यांदा असली स्कीम लॉन्च केली. ह्या स्कीमचा अभ्यास सगळ्यांनी करावा. आणि आज कॉलेजचे जे बी सर असतील त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी टेक्सटाईल पॉलिसी आता 16 ऑगस्टला आपल्या महाराष्ट्र सरकारची येणार आहे आणि आपल्या पॉवर टेक्स इंडिया ही 1 एप्रिलला लॉन्चिंग झाली आहे. ह्या स्कीमचा अभ्यास केलाय. ह्याच्यामध्ये ग्रुप रक्षक स्कीम आहे, ISDS स्कीम आहे, ज्याच्यामध्ये कामगारांना नवीन ट्रेनिंग लेबरला
आणि नवीन यांना स्टायफंड दिलं जातं 10,000 रुपये किंवा 75% जास्तीत रक्कम सरकारकडनं दिली जाते. आणि आज टेक्सटाईलमध्ये मोठ्या प्रमाणात जॉब आहे. आणि सोलापूर सारख्या ठिकाणी मेगा क्लस्टर मंजूर झालेलं आहे. कॉमन फॅसिलिटीज सेंटर आहे. अनेक ठिकाणी आज जसं फॅशन डिझायनिंगची जी गोष्ट मोठ्या प्रमाणात केली जाते ते एवढ्या प्रमाणात आपल्या भारतात होत नाही. जेवढं त्याचं नाव NGFT कडनं केलं जात आहे त्यापेक्षा लेडीजना सुद्धा जसं आता म्हणलं की कॅम्प्युटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम आहे. त्यानंतर GST मध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक अकाउंटेबलचं काम आहे. टॅली सारखं सोल्युशन आलेलं आहे. आज अकाउंट करणारे जे कॉमर्सचे स्टुडंट्स आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार याच्यातून मिळण्याची संधी या GST कायद्यामुळे आली आहे. CA जे शिकतील त्यांना सुद्धा संधी आहे. म्हणजे नुसतं असं नाही की इंजिनिअरिंगच्या सायन्सच्या पोरांना काम आहे, तर याच्यामध्ये अकाउंटच्या लोकांना ज्यांना कॉमर्स आहे, ज्यांना मार्क कमी पडलेत ते लोक जाऊ शकतात. आणि ITI कॉलेजच्या ऐवजी आता सरकारने धोरण केलंय की 4 तास 2 तास काम द्यायचं आहे. तर ते काम सुद्धा आम्ही डायरेक्ट तुम्हाला आमच्या फॅक्टरीमध्ये लोकांना शिकवतो आणि ट्रेनिंग करून त्यांना ताबडतोब रोजगार मिळते. म्हणजे तुम्ही थोडं 6 महिन्याच्या आतच काम करायला सुरू करा. नक्कीच राजू सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरंच GST नंतर किंवा नोटाबंदीनंतर कापड उद्योग थोडीशी ठप्प झालेली आहे. तसंच या क्षेत्रात वाव आहे, रोजगार संधी देखील आहेत. प्रमोद सरांना याबद्दल काहीतरी बोलायचं, सर बोला. सरांनी आणि राजू राठी सरांनी बरेच विचार मांडलेले आहेत. हो, मी इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये ट्रेनिंग प्लेसमेंट करतो आणि पाहतो की टेक्स्टाईल क्षेत्रामध्ये मुलांचा इंजिनिअरिंगमध्ये जाण्याचा कल फार कमी आहे. आता याचं कारण आहे मेटलर्जी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रत्येक या ठिकाणी शॉपवर उभं राहून काम करावं लागतं म्हणून इंजिनियर्सचा ओढा कमी आहे आणि नॉन इंजिनियर्स या जॉबकडे वळतात. तर या नॉन इंजिनियर्स या जॉबकडे वळल्यामुळे त्यांना त्यांची जी सॅलरी मिळते ही त्या प्रमाणातच असते. माझं एक म्हणणं असं आहे की ह्या ज्या प्रकारचे जॉब्स आहेत, आता लक्षात घ्या, कापूस उगवणे, बरोबर, मेन म्हणजे कापूस उगवणे, उगवल्यानंतर त्या कापसाला प्रोसेस करून प्रोसेस कॉटनमध्ये तयार करणे आणि प्रोसेस कॉटनला फॅब्रिकमध्ये बनवणे, ह्या 3-4 प्रोसेस आहेत. ह्या प्रोसेसेसमध्ये कुठेतरी मला वाटतंय की या अजून संशोधन व्हायची गरज आहे. बरोबर. भारतामध्ये मी पाहतोय बऱ्याच फॉरेनच्या इंडस्ट्रीज येतात, आपला कापूस आपलाच असतो, प्रोसेस त्यांची असते आणि फॉरेन ब्रँडला आपण कपडे तयार करून देतो. अर्थात रोजगार जनरेट होतोय, पण मुलांना ट्रेनिंग हे कौशल विकासच्या अंतर्गत, स्किल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत हे ट्रेनिंग मुलांना फ्री ऑफ कास्ट देण्याचं गरजेचं आहे, जेणेकरून चांगल्या मुलांचा ओढा ह्या क्षेत्राकडे जाऊन त्यांनी काम करून कमवून समाजामध्ये एक चांगलं स्थान निर्माण करण्याची गरज होईल. नक्कीच प्रमोद सर, तुम्ही सांगलेला मुद्दा खूप गरजेचा आहे. मुलांना ट्रेनिंग देऊन म्हणजे ज्यांना इंटरेस्ट आहे ती मुलं खूप चांगल्या पद्धतीने याच्यावर कार्य करू शकतात. पेंटप्पा सरांना मला खरं तर ह्याबद्दल विचारतंय. आपण राजू सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं देशातली किंवा महाराष्ट्रातली स्थिती, मग आता त्याच्याबद्दल मला विचारायचं. आता आपलं जे आहे टेक्स्टाईल उद्योगात आता देशातली त्यातल्या त्यात महाराष्ट्राची स्थिती नेमकी कशी आहे? टेक्स्टाईल उद्योगांमध्ये महाराष्ट्र फार अग्रेसर आहे. अच्छा. महाराष्ट्रामध्ये कापसाचं पीक सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि साऊथ म्हणजे जवळ असलेला साऊथही जवळ पडतो. कापसाची चांगली उत्तम दर्जाचं कापूस निर्मिती होत असल्या कारणाने मागचा जर इतिहास बघितला तर महाराष्ट्रात टेक्स्टाईल अग्रेसर आहे. आपण आता मुंबई हे सुद्धा अनेक मिलांनी नटलेली होती. ठीक आहे, ते काही कारणास्तव ते मिला बंद पडले, पण त्याच्याने थांबलं नाही. सोलापूर सुद्धा गिरणगाव आहे. या सोलापूरचं नावच गिरणगाव आहे. तर कंपोजिट्स मिल तेव्हा होती. कापसापासून ते रेडीमेड म्हणजे तयार कपडेपर्यंत उत्पादित करायचं, जे गुजरात, अहमदाबाद, नंतर मुंबई आणि सोलापूर अशा ठिकाणी कंपोजिट मिल मध्ये कापड तयार, प्रिंटेड कापड तयार होत होतं. आणि जरी कंपोजिट मिल बंद पडले तरी सुद्धा ती उत्पादन काही घटलेली नाही महाराष्ट्रात. महाराष्ट्रातच बघितलं तर भारतातल्या 50% पॉवरलूम एका महाराष्ट्रात आहे. आणि महाराष्ट्रात मध्ये जी कापड उत्पादन फार मोठ्या प्रमाणात तयार होत आहे. आणि या महाराष्ट्रातील जे टेक्नॉलॉजी आपण जास्तीत जास्त याच्यामध्ये अद्ययावत मशिनरी आलेल्या आहेत. आज इचलकरंजी पाहिलं, भिवंडी आणि सोलापूर सुद्धा अद्ययावत मशिनरीमध्ये जात आहेत. टेक्स्टाईल मध्ये मुख्यतः आपल्याला मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन जी आहे ती चायनाची आहे. चायना आपल्यापेक्षा
पुढे 5 वर्ष 10 वर्ष पुढे म्हणायला काय हरकत नाही. तिथे अद्ययावत मशिनरी ऑलरेडी तिथं टेक्नॉलॉजी म्हणजे अद्ययावत मशिनरीमध्ये उत्पादन होत आहे आणि त्याचाच आपण केंद्र शासनाने राज्य शासनाने याचा अभ्यास करून आपल्यामध्ये सुद्धा ते कन्सेप्ट आणलंय. आणि त्या कन्सेप्ट मध्ये कापसापासून म्हणजे पूर्ण तयार कपडेपर्यंत जी पद्धत पूर्वी कंपोजिट मिल मध्ये होती, त्याच्यानंतर डिसेंट्रलाइज मध्ये ही क्षेत्र आलंय. आणि एकंदरीत चांगल्या गुणवत्तेचं कापड, गुणवत्तेचे वस्तू जर तयार करायचं असेल तर या टेक्सटाईल मध्ये आधुनिकीकरण स्पिनिंग मध्ये आलंय. त्याच्यानंतर आता कापूस, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे कापूस नंतर स्पिनिंग होत आहे आणि स्पिनिंग नंतर चांगल्या दर्जाचं कलर होणे गरजेचं आहे. आणि त्या डाईंग सुद्धा अद्ययावत मशिनरी आलेत. महाराष्ट्रात फार चांगल्या गतीने याचा उत्पादन होत आहे. आणि त्यासोबतच जर पाहिलं पाश्चात्य देशात हा उद्योग जवळजवळ त्यांनी म्हणजे ते हे व्यवसाय करायलाच तयार नाही, कारण लेबर ओरिएंट आहे. पाश्चात्य देशात मनुष्यांची कमतरता आहे, पण आपल्याला संधी आहे. भारतात रोजगारी देणं हा टेक्सटाईल असा शेती कालोकलचा व्यवसाय याच्यात जास्तीत जास्त रोजगारी मिळत आहे. आणि रोजगारी असं की अर्धशिक्षित पासून उच्च शिक्षित पर्यंत. नक्कीच या मुद्द्यावर खरं सर पेंटप्पा सर मला विचारायचंय नंतर, पण मला आता युजे सरांकडे खरं तर जायचंय. युजे पाटील सर मला विचारायचंय, आता पेंटप्पा सरांनी सांगितल्याप्रमाणे आधुनिकीकरण आलेलं आहे, मशीन आलेले आहेत, तसं स्पिनिंग पहिलं होतं असं पण आहे. मग आता नेमकं टेक्सटाईल उद्योगासमोर नेमकी आव्हानं कोणती आहेत? थोडंसं मुख्य विषयाकडे वळतो. जे थीम आहे मोठं व्हायचं आहे मला. आम्ही गेली 30 वर्षे इचलकरंजीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज जे डीकेटी नावानं कल्लाप्पा नावडे साहेबांनी जे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जे सेल्फ फायनान्स बेसवर जे चालू केलं पायनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे, जे रन करतो, त्याची सक्सेस स्टोरी थोडंसं आपल्याशी शेअर केलं तर थोडंसं लक्षात येईल कसं विद्यार्थी मोठा बनला इचलकरंजीच्या कॉलेजमधून. साधारण आता जगामध्ये असं म्हटलं जातं की जिथे कच्चा माल अवेलेबल आहे तिथं ती इंडस्ट्री सक्सेस होईल. हा जर बेस धरला तर जगामध्ये टेक्सटाईल इंडस्ट्री चायना, इंडिया, पाकिस्तान, तैवान, कोरिया यासारख्या देशामध्ये हळूहळू स्थिरावला आहे आणि तिथं खूप तो डेव्हलप होत आहे. आणि देशामध्ये टेक्सटाईल वस्त्रोद्योग हा जरी पारंपरिकरित्या चालत असला परंतु या धंद्याचा चेहरामोहरा आता खूप झपाट्यानं बदललाय. सरकारची पण धोरणं त्याला गेल्या 10 वर्षामध्ये पूरक होती. टप सारखी स्कीम राबवल्यामुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण झालेलं आहे. साधारण या टेक्सटाईल वस्त्रोद्योगाचं देशामध्ये जे जीडीपीचं कॉन्ट्रीब्युशन आहे 4% आहे. आणि ज्यावेळी इंजिनिअरिंग एज्युकेशनचा सिनॅरिओ बघितला, देशामध्ये 6,500 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, परंतु फक्त 75 ते 80 इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टेक्सटाईल इंजिनिअरिंगच्या संदर्भातलं कोर्स शिकवलं जातं. म्हणजे हा साधारण 1.5% कॉन्ट्रीब्युशन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे. काही मोजके कॉलेजेस आहेत, IIT, NIT, TIT, VJTI, DKT सारख्या संस्था आहेत. आणि डीकेटी संस्था अशी आहे की डिप्लोमा, डिग्री, PG, PhD साधारण ही 1500 विद्यार्थी टेक्सटाईल इंजिनिअरिंग मध्ये शिकतात. आणि आशिया खंडातली सगळ्यात मोठी संस्था आहे जी वस्त्रोद्योग इंजिनिअरिंगचं शिक्षण देतं. त्याच्यामध्ये या डीकेटीचं बेसिकली जर बघितला तर साधारण 9 कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन ज्या लोकल नीड्स पूर्ण करण्यासाठी संस्था ही चालू केली. आणि लोकल डेव्हलपमेंटसाठी ह्या संस्थेचा खूप मोठा सहभाग आहे. आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीच्या संदर्भात जर बघितलं तर आपण जो फायबर, यार्न, ग्रे फॅब्रिक, फिनिश फॅब्रिक, गारमेंट ही खूप मोठी टेक्सटाईलची चेन आहे. त्याच्यामध्ये प्रोडक्शन कंट्रोल, क्वालिटी कंट्रोल, टेक्निकल सेल्स, R&D, प्रोसेस इंजिनिअरिंग, कॉर्पोरेट मॅनेजर, प्लॅनिंग, मेंटेनन्स आणि टेक्सटाईल मशिनरीसाठी आहेत. ऑपॉर्च्युनिटीज इतक्या ह्यूज आहेत. गेली 28 वर्षे आमच्या इन्स्टिट्यूटमधून आम्ही 100% प्लेसमेंट सर्व विद्यार्थ्यांना देत आहोत. आणि देशामध्ये अशी एकच ब्रँच टेक्सटाईलची आहे की येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देते. अदरवाईज बाकीच्या ब्रांचेसमध्ये बरेच इश्यूज असतात, फर्स्ट क्लास पाहिजे, हे स्किल्स पाहिजेत. परंतु टेक्सटाईल ही अशी ब्रँच एक देशामध्ये राहिलेली आहे, कारण संस्था टेक्सटाईल एज्युकेशन देणाऱ्या संस्था खूप कमी आहेत.
आता मी सांगितलं फक्त 1-2% संस्था टेक्स्टाईल इंजिनिअरिंगचं शिक्षण देतात आणि त्याच्या अगेन्स्ट ही उद्योग देशभर पसरलेला आहे आणि रिक्वायरमेंट खूप ह्यूज आहे. आणि असं जर बघितलं तर बरेच सक्सेस स्टोरीज आहेत आमच्याकडे. इचलकरंजीमध्ये बरेच कामगारांचे आणि इव्हन जॉबरांचा विद्यार्थी अमेरिकेमध्ये आज मोठ्या कंपनीमध्ये सीईओ म्हणून काम करतोय. आता श्रीकांत गजिबी म्हणून आमचा इचलकरंजीचा मुलगा आहे, नक्कीच कामगारांचा युजे सर, मुलगा. खरंच तुम्ही सांगितल्याप्रमाणे खूप सक्सेस स्टोरी तुमच्याकडे आहेत. प्रमोद सर, मला तुम्हाला ज्या विचारायचं आहे, टेक्स्टाईल उद्योगाची जी आता मोठमोठा होत चाललेला आहे भारताबरोबर किंवा महाराष्ट्रात देखील तो अग्रेसर झालेला आहे, नेमकं त्याच्या समोरची आव्हानं काय आहेत आता? आव्हानं म्हणजे सध्या जे आव्हानं प्रगत आहेत. देशामध्ये जी टेक्नॉलॉजिकल लेवल आहे आणि भारतामधली जी टेक्नॉलॉजिकल लेवल आहे त्याच्यामध्ये थोडासा गॅप आहे आणि तो गॅप इंटरनॅशनल लेवलला जाण्यासाठी काही गोष्टी चालू आहेत देशामध्ये मोठ्या प्रमाणात. गव्हर्नमेंट पण खूप सिरियस आहे या वस्त्रोद्योगाबद्दल. तर थोडंसं टेक्नॉलॉजिकल गॅप जर कमी झाला तर आम्ही इंटरनॅशनल लेवलला निश्चितपणे मानाच्या स्थानानं आपण काम करू शकतो. नक्कीच प्रमोद सर, आता ही आव्हानं पेलण्यासाठी नेमकी कशाची गरज आहे? आता आपण म्हणतो, सरांनी म्हणाले की गॅप निर्माण झाला आहे, टेक्नॉलॉजीचा गॅप आहे आणि प्रत्येक ठिकाणी इंडस्ट्री एज्युकेशन गॅप हे सगळ्याच ठिकाणी मांडलं जातं. बरोबर. आता लक्षात घ्या, इंडस्ट्री नेहमी पुढे जात असते, एज्युकेशन सिस्टम आपल्या याच्याने जात असते आणि शिक्षक, टीचर, इंजिनियर जो काय आहे तो त्याच्या लोडनी तो शिकवत जातो. पण इंडस्ट्रीचा सहभाग जो आहे तो इंडस्ट्रीचा सहभाग टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनसाठी एज्युकेशन सिस्टम मध्ये कमी आहे. अच्छा. म्हणजे मुलाला एकदा ग्रॅज्युएट व्हावं लागतं किंवा बाहेरून ट्रेनिंग घ्यावं लागते, मग त्याला तो जॉब लागतो. अदरवाईज कंपन्यांना आज 2% त्यांचा प्रॉफिट आहे. कंपन्यांनी त्यांचा प्रॉफिट हा 2% प्रॉफिट त्यांच्या सोशल डेव्हलपमेंटसाठी केला पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही बरेच प्रोग्राम रन करत आहोत. तर हा सोशल प्रोग्राम जो आहे तो स्किल डेव्हलपमेंटसाठी, मुलांच्या अपग्रेडेशनसाठी फार इझिली करता येऊ शकतो, ज्याच्याने हा गॅप कमी होऊन बऱ्यापैकी जास्त मुलांना रोजगार डेव्हलप होऊ शकतो. नक्कीच तानाजी सर, मला तुम्हाला विचारायचं सीएसआर फंड हा अच्छा. कंपन्यांनी वापरला पाहिजे. ओके, नक्की सीएसआर फंड हा वापरला पाहिजे कंपन्यांनी. तानाजी सर, मला विचारायचं आहे याबद्दल तुम्हाला की जी टेक्स्टाईल उद्योगासाठी जी कॉलेजेस आहेत त्याची संख्या जी आहे ती महाराष्ट्रात पुरेशी आहे का? महाराष्ट्रामध्ये फार टेक्स्टाईल इंजिनिअरिंग कॉलेजेस जे आहेत फार कमी प्रमाणामध्ये आहेत. आम्ही जर बघितलं तर मी नांदेडहून बोलत आहे. नांदेडमध्ये मला आठवतं की आमच्या AGGS म्हणून जे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये पूर्ण मराठवाड्यामध्ये फक्त एकच ब्रँच आहे नांदेडमध्ये आणि ती मराठवाड्याच्या जर याच्याने बघितलं लोकसंख्येने तर ती पुरेशी नाही. त्यामुळे मला असं वाटते की ही टेक्स्टाईलला जर आपल्याला पुढे आणायचं असेल या उद्योगाला तर आपल्याला कॉलेजेसची संख्या निश्चितच वाढवली पाहिजे. आणि प्रमोद सरांशी मी सहमत आहे. फक्त कॉलेजेसची संख्या वाढवून चालणार नाही, तर त्यांना प्रॅक्टिकली काम करता येणार आणि नवीन नवीन उद्योगामध्ये त्यांना स्किल जे आता सांगितलेलं आहे की मुलांनी डिग्री घेण्यापेक्षा त्याबरोबर प्रॅक्टिकल नॉलेज महत्वाचं आहे. त्यामुळं आपण जर म्हणालात की कॉलेजची संख्या वाढवणं गरजेचे आहे, ते निश्चितच कॉलेजची संख्यामध्ये हा ब्रँच वाढवणं गरजेचं आहे. नक्कीच कॉलेजची संख्या तेवढी पुरेशी नाहीये, त्याची संख्या वाढवणं गरजेचं आहे. राजू सरांना याच्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे. राजू सर बोला. नमस्कार मॅडम. आता दोन्ही सरांनी बोललं, मी त्या गोष्टीशी थोडं सांगतो की कुठल्याही कॉलेजला जर एज्युकेशन घ्यायचं, नवीन सब्जेक्ट घ्यायचा असेल तर त्या जिल्ह्यातलं विद्यापीठ किंवा त्या एरियातल्या विद्यापीठाने या कोर्स चालू करावा. कारण आपल्याकडं मी आता पूर्वी पण म्हणलो की युवकाची संख्या वाढली आहे. अनेक जणाला झटपट पैसा कमवायचा वेळ फार कमी आहे. कारण प्रत्येक जण आज कॉम्पिटिशन मध्ये जगतोय, स्पर्धेमध्ये जगतोय आणि काय काम करायचं आणि कुठं नोकरीला जायचं. काही लोक राजकारणाकडे जाऊन आपल्याला नोकरी मिळते का प्रयत्न करतात, काही काय प्रयत्न करतात. डिग्री घेतल्यावर आज टेक्स्टाईलला ओपनली काम आहे. आणि ज्या CSR फंडवर बोलत होते की टेक्स्टाईल मध्ये मोठमोठ्या कंपन्या फार कमी आहे. CSR फंड हा कोणाला लागतो की ज्याचा टर्नओव्हर मोठ्या प्रमाणात आहे.
आमच्या टेक्सटाईलमध्ये छोटे छोटे उद्योग जास्त आहे, ज्याचं पॉवर लूमचं टर्नओव्हर 2 कोट 3 कोटच्या आत आहे. छोट्या पॉवर लूमचं 25 लाखाच्या आसपास टर्नओव्हर होत आहे. आणि सोलापूर सारख्या ठिकाणी मी तुम्हाला सांगायला सांगतो की सोलापूर विद्यापीठमध्ये मी आता याच्यावर काम करतोय, तर तिथं सुद्धा आम्ही टेक्सटाईलचा उद्योग सोलापूरला आहे, त्याच्यासाठी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विनंती केली. नुसतं कॉलेजनी रिक्वेस्ट करून चालत नाही, तर त्या विद्यापीठांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये, आणि त्यासाठी आम्ही माननीय सहकार मंत्री यांच्याकडे मागं लागून सगळ्याकडे एज्युकेशन घ्यावं म्हणून या पॉलिसीमध्ये आम्ही मांडलंय. राज्याची टेक्सटाईल पॉलिसी आज 2017 ते 22 मध्ये होत आहे. यामध्ये अजून एक स्कोप आपल्याला दिले की जिथं आता सरांनी म्हटलं की यार्न पासून जी प्रोसेस होते ते कापड फॅब्रिक डाईंग व्हायला पाहिजे. इचलकरंजी सारख्या ठिकाणचा माल हा पाली आणि राजस्थानला डाईंगला जातो, तो तिथल्या ठिकाणी क्लस्टरच्या माध्यमातून डाईंग झाला आणि तिथं जे सीईटीपी वगैरे रन करतात तो पाणी क्लीन करून नाल्यात सोडला जातोय. त्याच्यावर रिसायकलिंग करायचंय. सकाळी आणि सामनी अनेक वेळा हा विषय पाण्याचा घेतलेल्या शुद्धीकरणाचा, आणि आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घनकचरा व्यवस्थापन आणि नागपूर सारख्या सिटीमध्ये नितीन गडकरी साहेबांनी घाण पाण्यावर रिसायकलिंग करून 16 कोटी रुपये मिळाले असं सांगितलंय. तर जिथं जिथं हे सीईटीपी आहे त्याचं रिसायकलिंग करण्याला मोठ्या प्रमाणात जॉब आहेत, मोठ्या प्रमाणात एज्युकेटेड लोकांना काम आहे आणि त्यांचा पगार बी चांगला चालतंय. मोठमोठ्या महाराष्ट्रात काही मोजक्या कंपन्या आहेत. आमच्या सोलापूरमध्ये चीनवरून लोक इथे येऊन गेले आणि इस्रायलवरून लोक आले की रिसायकलिंग ऑफ वॉटर आम्ही करण्यासाठी. तर आपण आपल्या महाराष्ट्रातील लोकांना हे काम देऊ शकतो जिथं जिथं सीईटीपी आहे. आणि या केमिकल बायोटेक्नॉलॉजी जे स्टुडंट्स आहेत त्यांना जर दुसरीकडे काम मिळालं नाही तर या ठिकाणी टेक्सटाईल क्षेत्रात त्यांना व्हावं. नक्कीच पेंटंबा सर, सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं या करिअरमध्ये किंवा या उद्योगात नेमका वाव कसा आहे, मग अशा पद्धतीनेच मला विचारायचं की जेव्हा टेक्सटाईल उद्योगामध्ये सरकारचं धोरण कसं असावं असं तुम्हाला वाटतंय? सरकार केंद्र शासनाने या वस्त्रोद्योगाकडे यात आणखीन गती मिळावा म्हणून अनेक योजना त्यांनी आखल्या गेल्या. मुख्यतः म्हणजे जे टेक्सटाईल पार्क जे कन्सेप्ट आहे त्या टेक्सटाईल पार्क मध्ये जिथं रॉ मटेरियल उत्पादन होत आहे त्या ठिकाणी एक पार्क च्या कन्सेप्टने आता तामिळनाडू मध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रात सुद्धा 2-3 पार्क कार्यान्वयनमध्ये आहे. पार्कचं कन्सेप्ट असा आहे की जी म्हणजे भारतात पूर्वी स्पिनिंग एका ठिकाणी व्हायचं, कापूस एका ठिकाणी क्रॉप व्हायची, त्याच्यानंतर स्पिनिंग एका ठिकाणी देशातल्या इतर ठिकाणी तामिळनाडूमध्ये स्पिनिंग व्हायचं, त्याच्यानंतर विविंग महाराष्ट्रात, मग डाईंगला दुसरीकडे, असं म्हणजे त्याच्या वाहतुकीचा जे खर्च वाढतोय. आणि आपल्याला जर चायना ही ऑलरेडी याच्या आधी या कन्सेप्टमध्ये होती, पार्कच्या कन्सेप्टमध्ये, की वाहतूक आणि वेळ आणि जे रिसर्च सेंटर म्हणतो, जर आपली उत्पादित मालाचं जर गुणवत्ता वाढवायचं असेल त्याच्यात रिसर्च सेंटर, लॅब असायला पाहिजे, टेस्टिंग सेंटर असायला पाहिजे, आणि मार्केटिंग म्हणजे जागतिक मार्केटिंग सुद्धा अभ्यास व्हायला पाहिजे. या दृष्टिकोनातून पार्क ही कन्सेप्ट आली. पार्कमध्ये रॉ मटेरियल कापसापासून तयार कपडेपर्यंत उत्पादित करायचे सर्व रोल. आता डाईंग आलं, डाईंग प्लांट सुद्धा फार मोठी रोल आहे. आता आपण चर्चा करत असताना टेक्सटाईल मध्ये जर पाहिलं पर्टिक्युलरली, आता काही क्षेत्रामध्ये त्या ठराविक लोकांची, ठराविक विद्यार्थ्यांची जॉब मिळत आहे. तर टेक्सटाईल मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आहे, मेकॅनिक आहे, केमिकल आहे, आणि मटेरियल हँडलिंग आहे, आणि व्यवस्थापन आहे. म्हणजे बहुतांश म्हणजे सर्व रोल या टेक्सटाईल मध्ये आहे. इव्हन मॅनेजमेंट आलं, सर्व प्रकारचे स्किल्ड लोक याच्यात लागतात, म्हणजे काम एंगेज होऊ शकतात. हे आता अद्ययावत मशिनरी आल्या त्याच्यात इलेक्ट्रॉनिक्सच ज्ञान असलेला माणूस लागतो पर्टिक्युलरली. आता चांगलं गुणवत्ताचं डाईंग करायचं असेल, प्रिंटिंग करायचं असेल, तो केमिकल अभ्यास असलेला माणूस या क्षेत्रात लागतं. तर म्हणजे अनेक प्रकारच्या लोकांना याच्यात रोजगार. आणि नक्कीच पेंटंबा सर, खरंच ह्या क्षेत्रामध्ये खरंच भरपूर लोकांना असं रोजगार आहे. विक्रम सर, मला याच मुद्द्यावर तुम्हाला विचारायचं की आत्ताच्या सध्याच्या घडीला असं आहे की तुम्ही क्रिएटिव्हिटी दाखवा किंवा तुमच्यामध्ये काहीतरी कौशल्य आहे, वेगळं काहीतरी नाविन्यपूर्ण दाखवा, म्हणजे तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये खूप रोजगाराच्या संधी आहेत. असंच खरं आहे का? निश्चितच. कारण पेंटंबा सर, विक्रम सरांसाठी खरा प्रश्न आहे. ओके. हा विक्रम सर बोला. तर
क्रिएटिव्हिटी किंवा कल्पकता ही तर गरजेची आहेच. बरोबर. आणि छोट्या छोट्या गोष्टी त्या कल्पकतेनं करून म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की काही ॲसेसरीज बनवण्यासाठी ही कल्पकता वापरता येईल. त्याचबरोबर अजूनही कॉम्प्युटरचा वापर हा वाढला पाहिजे. म्हणजे ह्या डिझाईनसाठी कॉम्प्युटरचा जर वापर वाढला तर यातून अजून विद्यार्थ्यांच्या क्रिएटिव्हिटीला चालना मिळेल आणि त्यांना अजून संधी उपलब्ध होऊ शकतील. नक्कीच विक्रम सर, आता मला तुम्हाला ह्याच संदर्भात विचारायचं खरं तर आता सॉफ्टवेअर किंवा तंत्रज्ञान विकसित होत चाललंय, त्याप्रमाणे ॲडव्हान्स असं टेक्नॉलॉजी पण येते. म्हणजे आधीच्या तुलनेत आणि आत्ताच्या तुलनेत सॉफ्टवेअर किंवा तंत्रज्ञान वाढत चाललेलं आहे. मग अशा वेळी विद्यार्थ्यांना तसं नॉलेज किंवा तसं अभ्यासक्रम कॉलेजमधून मिळतो? हा, काही कॉलेजमध्ये असे अभ्यासक्रम उपलब्ध केले जातात. विद्यार्थ्यांना जी आता जी चर्चा झाली थोड्या वेळापूर्वी की इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूटची जी गॅप आहे, आणि खरोखर ती गॅप ही नेहमीच राहणार आहे. कारण आम्ही अभ्यासक्रम हा इंडस्ट्रीमध्ये आता ह्या गोष्टी चालू आहेत म्हणून त्या एकदम अभ्यासक्रमात आणू शकत नाही. कारण अभ्यासक्रमामध्ये काही बेसिक गोष्टींची गरज असते आणि ते असावेच लागतात. पण ज्या ॲडव्हान्समेंट टेक्नॉलॉजीमध्ये झालेल्या आहेत, ज्या इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जातात, त्याच्यासाठीचे मग ॲड ऑन कोर्सेस हे प्रत्येक कॉलेजेसनं करावेत. रादर प्रत्येक म्हणजे ज्या त्या विषय जो शिकवला जातो त्या. तर हे जसं टेक्स्टाईललाही ॲप्लिकेबल आहे तसंच मागाशी सांगितलं की या संधी कॉमर्ससाठी आहेत. त्यातले बीकॉमचे विद्यार्थी इकडं घेऊ शकतात त्याचा फायदा अकाउंटिंग आणि इतर गोष्टीसाठी. तसंच टेक्स्टाईलचंच म्हटलं तर असे ॲड ऑन कोर्सेस पुन्हा त्याच्यामध्ये दोन भाग येतील. प्युअर टेक्स्टाईल रिलेटेड ॲड ऑन कोर्सेस. आता चर्चा जी होते ते कापूस हे रॉ मटेरियल धरून होते. कदाचित उदय पाटील सर त्याच्यावर विचार मांडू शकतील की इंजिनिअरिंग टेक्स्टाईल हाही एक त्याच्यामध्ये एक वेगळा विषय होऊ शकतो की जिथं आर्टिफिशियल मटेरियल हे रॉ मटेरियल आहे. तर त्याच्यावरही संशोधन होऊन त्याच्यामध्ये प्लास्टिक रिसायकल होऊ शकतं का, हा एक विचार तिकडे होऊ शकतो. बरोबर. नक्कीच युजे पाटील सरांनाच मला विचारायचं आता खरं तर की ह्या उद्योगात, टेक्स्टाईल उद्योगात आत्ताचा सध्याचा ट्रेंड कसा आहे? बेसिकली ह्या वस्त्रोद्योगामध्ये सध्या एक परंपरागत उद्योग आणि त्याची रिक्वायरमेंट फुलफिल करणं हा एक आस्पेक्ट आहे. आणि त्याचबरोबर हे नवीन आता विक्रम पाटील सरांनी जे मेन्शन केलं. सर, युजे पाटील सर, मला फक्त थोडं थांबवायचं ह्याच्यात नेमकं आता सातत्य आहे की कुठेतरी कमी पडते का, असं पण मला त्याबद्दल पण विचारायचं खरं तर. थोडंसं सातत्याबद्दल असं म्हटलं तर ह्या सर्व गोष्टी मार्केट ड्रिव्हन होतात. इंटरनॅशनल लेवल मधले चेंजेस, इंटरनॅशनल लेवल मधली क्वालिटी, आपली रिक्वायरमेंट आणि त्या पद्धतीनं आपण कॉम्पिट करू शकतोय का नाही, आणि मार्केट जे डेव्हलप होते तिथे रिक्वायरमेंट आहेत काय नाही. आता सध्या इंडियामध्ये ह्या सर्व गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप होतात आणि प्रचंड ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि टेक्स्टाईलमध्ये एंटरप्रेन्युअल ऍक्टिव्हिटी ही खूप म्हणजे स्मॉल स्केल पासून लार्ज स्केल आता खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि बरेच इंटरनॅशनल ब्रँड आता इंडियामध्ये स्थिरावलेले आहेत. आणि त्यामुळं भारतातल्या बरेच वस्त्रोद्योग उद्योजकांना म्हणजे ह्याच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि हा वस्त्रोद्योग डिसेंट्रलाइज सेक्टरमध्ये पण पसरलेला असल्यामुळं हे बरेच सर्व मोठे उद्योजक या डिसेंट्रलाइज सेक्टरमधून म्हणजे इचलकरंजी, सोलापूर, मालेगाव, भिवंडी, सुरत या विभागातून खूप मोठ्या प्रमाणात हे मोठे उद्योजक काम करून घेतात आणि त्यांचं ब्रँडिंग करून ते मार्केटमध्ये उतरत असल्यामुळं या डिसेंट्रलाइज सेक्टरमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरणाचं वारं आलेलं आहे. आणि मध्यंतरी सरकारनं टपची स्कीम जी मोठ्या चांगल्या पद्धतीने राबवली ती परत चांगलं जर स्ट्रेंथन केलं तर बरेच आपल्याला इंडस्ट्रीमध्ये चेंजेस बघायला मिळतील. नक्कीच. प्रमोद सर, मला विचारायचं आता तर एकीकडे आपण बोलतोय की कॉलेजची संख्या कमी आणि एकीकडे बोलतोय की इंटरनॅशनल ब्रँड हे भारतात आलेले आहेत. मग अशा वेळी जे कॉलेजची संख्या कमी आहे तिथे मुलांची संख्या उद्योगाची मागणीला जी काय न्याय देतात का? याच्यामध्ये एक भाग आहे की आपण म्हणतायत कॉलेजची संख्या कमी आहे. जसं कम्प्युटर या ब्रँचला किंवा मेकॅनिकल ब्रँचला प्रत्येक कॉलेजमध्ये आज 400, 300 इंटेक झालेला आहे इंजिनिअरिंगला. तो इंटेक टेक्स्टाईलचा नाही झालेला आहे. म्हणजे जसं युजे पाटील सर म्हणतात की मार्केट ड्रिव्हन गोष्टी असल्यामुळे टेक्स्टाईलमध्ये जॉब आहेत, जॉबची स्थिरता आहे, प्रत्येकाला जॉब मिळतो, रोजगार मिळतो. पण ग्रोथ किती आहे त्याच्या प्रमाणात विद्यार्थ्याची टेक्स्टाईल ब्रँच इंजिनिअरिंगला घेण्याचा कल असतो. तर तो जर कल वाढला तर ऑटोमॅटिकच कॉलेजेस त्याचा इंटेक वाढवू शकतात.
त्याचा इंटेक 60चा 120 करायला तेवढं काही आज अवघड नाहीये आणि इंटेक हा नॅचरली वाढू शकतो कारण तो कल वाढतो. बरोबर. तसा जसा मेकॅनिकल आणि कम्प्युटरला वाढलेला आहे. बरोबर. अजून तर मला एक राठी सरांना बोलायचं आहे की ते म्हणाले की आपल्या कंपन्या ज्या आहेत या टेक्सटाईलच्या कंपन्या छोट्या छोट्या आहेत, त्यांचा टर्नओव्हर 2, 4, 5, 6, 10, 15 कोटीपर्यंत असतो आणि त्यांना असा CSR फंड नसतो. तर आम्ही सेक्टर स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल म्हणजे प्रधानमंत्री कौशल विकास योजना त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या ट्रेनिंग ऑर्गनायझेशन्स प्लस कंपन्या, मी फेडरेशनचा पुण्याचा ट्रेनिंग प्लेसमेंट हाऊसचा व्हाईस चेअरमन आहे, असा एक योग जुळून आणतो की सेक्टर स्किल काउन्सिल ही जवळपास मी सांगतो आमच्या कॉलेजला आम्ही रन करतोय आतापर्यंत 50 लाखाचं ट्रेनिंग सेक्टर स्किल काउन्सिल तर्फे एका सॉफ्टवेअर कंपनी झाल्या, जवळपास 100च्या वर मुलं प्लेस झालेली आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये पैसे हे जे आहेत हे सेक्टर स्किल काउन्सिल कडून येतात. एक ट्रेनिंग हे 100 ते 150 तासाचं ऍव्हरेज 15 दिवसाचं ट्रेनिंग हे टेक्निकल ट्रेनिंग दिल्यानंतर ती कंपनी ऍब्झॉर्व करते, प्लेसमेंट होतं. तर असं सेक्टर स्किल काउन्सिलचे पैसे हे राठी सरांनी आपल्या असोसिएशनच्या थ्रू वापरू शकतात. त्याच्यामध्ये एक गोष्ट चांगली आहे की ट्रेनिंग ऑर्गनायझेशन तुमच्या आजूबाजूला जे आहेत त्या ट्रेनिंग ऑर्गनायझेशनला सुद्धा ह्या सेक्टर स्किल काउन्सिलच्या पैशाचा फायदा होतो, मुलांना ट्रेनिंग मिळतं आणि रोजगार वाढतो. हे असा एक त्याच्यात CSR एकटा फंड न वापरता वेगवेगळे क्रिएटिव्हिटी करून बरोबर. एनी हाऊ वी शुड ट्राय टू ट्रेन द स्टुडंट. दॅट इज इम्पॉर्टंट. आणि मुलाला एम्प्लॉयबल करणे हा एक भाग आहे. आता या सेक्टर स्किलमध्ये एक थोडासा ड्रॉबॅक आहे की त्याच्यामध्ये नियम असा आहे शासनाचा की हे ट्रेनिंग झाल्यानंतर कमीत कमी 4 ते 5 महिन्यामध्ये त्याला जॉब मिळाला पाहिजे. तर ह्या जॉब मिळाला नाही मिळाला किंवा आपण एम्प्लॉयबल केलं तर थोडा शासनाने याच्यावर विचार केला पाहिजे की हे जॉब मिळणे हे कंपल्सरी न करता मुलाला एम्प्लॉयबल करणे हे एक मूळ हेतू ठेवून सेक्टर स्किल काउन्सिलनी पैसे रिलीज केले पाहिजे. नक्कीच मला खरंच या विषयावर अजून बोलायचं आहे आणि रोजगाराच्या संधी मुलांना किंवा आता भारताची स्थिती काय आहे या प्रश्नावर सगळ्यांना विचारायचं. खरं तर कार्यक्रमात वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, लगेचच परत येते. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण विषय आहे टेक्सटाईल बद्दल बोलतोय. मला युजे पाटील सरांना विचारायचं. युजे पाटील सर, आपण मगातपासून रॉ मटेरियल बद्दल विचारतोय, आपण त्याच्यावर चर्चा करतोय, पण आता रॉ मटेरियल व्यतिरिक्त कोणतं असं मटेरियल आहे का? रॉ मटेरियल मध्ये कसं आहे, टेक्सटाईल मध्ये एक आपण नैसर्गिक रॉ मटेरियल वापरतो. म्हणजे मला बेसिकली इंजिनिअरिंग टेक्सटाईल च्या पद्धतीनं विचारायचं, त्याच्यामध्ये वेगळं काही मटेरियल आहेत का? एक्झॅक्टली. रॉ मटेरियल आता कसं होतं, नॅचरल सोर्स एक आहे आणि आर्टिफिशियल सोर्स. आणि आर्टिफिशियल सोर्स जो आहे तो सिंथेटिक फायबर मॅन्युफॅक्चरिंग, आणि हा एक्झॅक्टली टेक्सटाईल इंजिनिअरिंगचा पार्ट जो म्हणतो फायबर इंजिनिअरिंगचा पार्ट आहे. आणि आपण जो कन्झम्पशन पॅटर्न बघितला सध्या इंटरनॅशनल लेवलला, या सिंथेटिक रॉ मटेरियलचा कन्झम्पशन 50% जास्त आहे. अच्छा. कारण नैसर्गिक फायबरची अवेलेबिलिटी, त्यांचे गुणधर्म, काही प्रोज आहे, कॉन्स, आणि त्या बऱ्याच गोष्टी ह्या सिंथेटिक फायबरमध्ये अचीव करून जे रिक्वायर्ड प्रॉपर्टीज आहेत त्या घेतल्या गेल्या आहेत. त्यामुळं सध्या आपण जो नॉन ट्रॅडिशनल ऍप्लिकेशन म्हणजे टेक्सटाईलचा जो वापर आहे, पारंपरिक वापर सोडून जो मेडिकल टेक्सटाईल, इंडस्ट्रियल टेक्सटाईल, जिओ टेक्सटाईल, अॅग्रो टेक्सटाईल, मोबी टेक्सटाईल, पॅक टेक्सटाईल, स्पोर्ट्स टेक्सटाईल, असे बऱ्याच वेगवेगळ्या ऍप्लिकेशनसाठी हा कापडाचा वापर होतो. आणि तिथं हे नॅचरल फायबरचे काही लिमिटेशन येतात. इंजिनियर्ड फायबर, जो इंजिनियर्ड रॉ मटेरियल आहे, त्याची अत्यंत गरज असते. आणि त्याच्यामध्ये पॉलिस्टर आलं, नायलॉन आलं, पॉलिप्रॉपिलिन आलं, ऍक्रिलिक आलं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे रॉ मटेरियल्स वापरलं जातं. आणि ही सर्व ऍक्टिव्हिटी जी आहे ती फायबर मॅन्युफॅक्चरिंग, यार्न मॅन्युफॅक्चरिंग, फॅब्रिक मॅन्युफॅक्चरिंग, त्याचं परत प्रोसेसिंग, गारमेंटिंग, म्हणजे रिक्वायर्ड फॉर्म मध्ये घेण्यासाठी या इंडस्ट्रीचा जो ग्रोथ आहे तो देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि त्याच्यामध्ये
इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटची रिक्वायरमेंट खूप आहे, कारण बरोबर. हा धंदा पारंपरिकरित्या न चालता काही नॉलेज बेस, सिस्टीम बेसवर चालतो चालतो, आणि इतर ट्रेंड टेक्निशियनची खूप नितांत आवश्यकता आहे. नक्कीच आणि युजे पाटील सर, खरंच आहे की टेक्स्टाईलचा वापर खरं तर कृषी, वैद्यकीय, परत आपण म्हणाल्याप्रमाणे केमिकल, क्रीडा सगळ्याच ह्याच्यामध्ये वापरतो. राजू सरांना काहीतरी बोलायचं. राजू सर बोला. सरांनी आता रॉ मटेरियलच्या बाबतीत बोललं, महाराष्ट्रात राहून जर कॉटन बद्दल नाही बोललं तर वावगं ठरणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ग्रोईंग उत्पन्न कापसाचं होत आहे. आपण बी टीव्हीवर बातम्या दाखवतो कापसाला भाव मिळाला नाही, हे नाही, तर सगळ्यात जास्त कापूस उत्पादन विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये होत आहे. आणि आपल्या राज्य सरकारने पहिला 2011 पासून कापूस ते कापड अशी पॉलिसी आणली आणि आता नवीन 2017 ते 22 मध्ये नवीन पॉलिसी यायला लागली की फॅशन पण. हे महाराष्ट्राचे एवढे काम येत असताना आमची पॉवरलूम डेव्हलपमेंट प्रमोशन कौन्सिल, त्याचं मी संचालक आहे. इचलगंजीमध्ये एक बाहेर सेलर मीट घेतली होती जिथं फॉरेनचे लोक आले होते आणि मला सांगायला आनंद होते की ते सगळे MBAच्या स्टुडंटनी ती कंडक्ट केली होती. म्हणजे त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला. त्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंटचं मोठ्या प्रमाणात काम मिळते यावरती. ह्या बाहेर सेलर मीट मधून फॉरेनच्या बाहेर येऊन आपलं उत्पादन आपल्या दरवाज्यात येऊन फक्त नॉमिनल रेटमध्ये बाहेर सेलर मीट झाल्यामुळं आपलं उत्पादन परदेशापर्यंत पोहोचलं. आणि मला सांगायला एक आनंद होत आहे की आपल्याकडे जसं टेक्स्टाईलला पुरुषांना काम मिळतं तसं महिलांना सर्वात जास्त रोजगार मिळतोय. आज महिला सुद्धा याच्या पाठीमागे राहिलेल्या नाही. त्या गार्मेंटिंग मधून, वाइंडिंग वार्पिंग मधून अनेक ठिकाणी महिला लूम चालवा लागल्यात. आज चायनामध्ये आपण जर युट्यूबवर स्वतः मारून बघतो तर पॉवर लूम्स आणि ॲटोलूम्स महिला चालवतात. तसं महाराष्ट्रात पण चालू झालेलं आहे. आणि साऊथ मध्ये जसं तामिळनाडू जे राज्य आहे जिथं मेडप्स जास्त बनलं जात आहे तिथं महिलांना सगळ्यात मोठं रोजगार दिलं जातं. टॅक्स व्हॅली म्हणून सर्वात मोठं मार्केट आज इंटरनॅशनल मार्केट टाईप मार्केट तिथं बांधलं गेलंय. म्हणजे आज तुम्ही बिझनेस सेक्टरमध्ये कॉमन फॅसिलिटी सेंटर या सरकारने क्लस्टर ही योजना मोठ्या प्रमाणात आणून मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी दिली आहे. आणि मला एवढंच आज साम टीव्हीने आज हा कार्यक्रम घेतला त्याचा धन्यवाद करताना सांगतो की ह्या विषयावर तुम्ही पहिल्यांदा हा विषय उचललाय. त्याच्यामध्ये लोकांना कळेल की कॅरियर आपलं घडवताना टेक्स्टाईल मध्ये सुद्धा करिअर आहे घडू शकतो. आणि याच्यामधून मला मोठं व्हायचं आहे. मला मोठं व्हायचं नाही, मला माझ्या देशाला मोठं करायचं. मी स्वतः MCOM LLB आहे, परंतु मी गेल्या अनेक वर्षापासून टेक्स्टाईल मध्ये काम करतोय आणि राज्य सरकारकडे भांडून LBT काढली. आज GST आल्यावर सगळे कर रद्द झालेत. कॅस्केटिंग इफेक्ट संपलं. भलेही मंदी आज आपल्याकडे असेल पण येणाऱ्या काळामध्ये 2 वर्षानंतर टेक्स्टाईल सारखं वाव सगळ्यात जास्त राहील. आणि आजच काल कॅबिनेटमध्ये लेबर लॉ मध्ये चेंजेस झालाय. एकच लॉ गव्हर्नमेंटने आणलं की सरकार सुद्धा धोरण बदलत आहे. जिथं जास्त रोजगारची संधी तिथं कामगार कायदे शिथिल करायला पाहिजे आणि मनरेगा सारख्या गोष्टी आज टेक्स्टाईल मध्ये आणायला पाहिजे. जिथं तुम्ही शासनाने 201 रुपये इथं दिलाय ते आम्ही त्यांना ताबडतोब रोजगार देऊ. फक्त त्याच्यामध्ये लेबर लॉ नाही आला तर एवढ्या 65 वर्षाच्या माणसाला, 60 वर्षाच्या माणसाला सुद्धा काही ना काही काम मटेरियल हँडलिंगचं मिळेल. वॉचमन सारख्या ठिकाणी फॅक्टरीमध्ये सरांना सगळ्यांना सांगायला मला आनंद होईल की वॉचमन प्रत्येक फॅक्टरीमध्ये 3-3 शिफ्ट 2-2 शिफ्ट मध्ये वाचन लागतात. त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्धी होते. ह्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटचे कुठले कार्यक्रम लागत नाही. नक्कीच. तानाजी सर, मला विचारायचं या संदर्भात आपण रोजगाराच्या संधी बघितल्या किंवा महिलांना पण या क्षेत्रात वाव आहे किंवा पुरुषांपेक्षा महिला जास्त कार्यरत या क्षेत्रात, याच्यावरच मला विचारायचं या सेक्टरला मनुष्यबळ पुरवण्यासाठी जो अभ्यासक्रम आहेत ते कोणते कोणते उपलब्ध आहेत आता सध्या? सध्या माझं टेक्स्टाईलमध्ये अभ्यासक्रमामध्ये झालेलं नसून माझं इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे अभ्यासक्रम हा. पण सरांनी सांगितल्याप्रमाणे महिला याच्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतात. बरोबर. कारण महिलांची नाही म्हटलं तरी सक्षमता ही खूप काम करण्याची असते. आणि आम्ही ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर बरेच विद्यार्थी महिला वर्ग हा काम करण्यासाठी इच्छुक आहे. पण त्यांना नेमकं रोजगार मिळण्यासाठी पुढे संधी उपलब्ध. बरोबर. तर कारण नांदेड सारख्या ठिकाणी 2 टेक्स्टाईल मिल मोठ्या प्रमाणात होते. आपण एखाद्या वेळेस ऐकलं असेल की नांदेड टेक्स्टाईल ही फार फेमस कपडा इथे तयार होत होता. पण कालांतरानंतर इथली टेक्स्टाईल ही बंद पडली. तर मला असं या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या काही टेक्स्टाईल मिल्स वगैरे ज्या भागामध्ये होत्या ते बंद पडलेले आहेत आणि ते चालू करण्यासाठी जर गव्हर्नमेंटने यामध्ये लक्ष जर घातलं तर निश्चितच टेक्स्टाईलला एक नवीन एक भविष्य मिळेल आणि स्थानिक लोकांना तिथे रोजगार मिळेल.
नक्की तानाजी सर, जे नांदेडमध्ये टेक्सटाईल कंपन्या बंद पडल्या, सरकारने जर लक्ष घातलं तर नक्कीच तिथे रोजगाराची संधी महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्यांसाठी उपलब्ध होऊ शकते. विक्रम सर, मला विचारायचं याबद्दलच, जो आता सध्याचा अभ्यासक्रम शिकवला जातो या सेक्टरमध्ये, तो कितपत असा ऍडव्हान्स आहे? नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तो ऍडव्हान्स आता होतो आहे, पण त्याला जी अजून ऍडव्हान्स होण्याची गरज आहे ती या अभ्यासक्रमाच्या पूरक इतर काही गोष्टी करून तो विद्यार्थ्यांच्या मधला तो गॅप भरून काढता येईल. मला इथं हे सांगायचं आहे की मी इथं साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये काम करतोय. तर इथं आता जी चर्चा झाली की महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल, तर इथं आमच्या कॉलेजमध्ये बीकन नावाचा एक प्रोजेक्ट आम्ही घेतो की ज्याच्यामध्ये या स्लम एरियामधल्या किंवा खालच्या स्तरावरच्या महिलांसाठी आणि मुलींसाठी आम्ही स्विंग स्टिचिंग असे कोर्सेस कंडक्ट करतो आणि ह्याच्यातून त्यांना रोजगार निर्मिती होईल, म्हणजे नोकरी मिळेल हे न बघता त्यांना कसा रोजगार निर्मिती करता येईल हे आम्ही तिथं बघतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या तर काही महिलांना, म्हणजे बऱ्यापैकी महिलांना रोजगार निर्मिती होऊ शकते. नक्कीच. पेंटप्पा सर, मला ह्याबद्दल आता शेवटच्या टप्प्यात आलोय कार्यक्रमाच्या म्हणून विचारायचं आहे. आता तंत्रज्ञान तर विकसित होत चाललंय, तसंच टेक्सटाईलचा चेहरा मोहरा पण बदललाय. म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी, स्मार्ट टेक्सटाईल असे अनेक प्रकार, इंडस्ट्रियल टेक्सटाईल असे खूप बदलत गेलेले आहेत. मग अशामध्ये सरकारनं अजून त्याच्यात प्रगत व्हायला पाहिजे असं नाही वाटत? बदल तर जगांमध्ये संशोधन कंटिन्यू म्हणजे चालूच असतंय आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी तर अडॉप्ट करावंच लागतं. जर पाहिलं जगाच्या मार्केटिंगमध्ये जेव्हा आपण जातो की आता कन्सेप्ट कसं, आता टिकाऊपेक्षा यूज अँड थ्रो कडे लोकांची कल जात आहे. आकर्षक असतंय, पण ते आता अलीकडे पाहिलं तर पूर्वीचं जर कम्पॅरिझन केलं तर टिकाऊकडे पहिलं लक्ष देत होतं. आता टिकाऊपेक्षा आकर्षक आणि यूज अँड थ्रो या पद्धतीच्या लोकांमध्ये ट्रेंड झालाय. त्यांची जी आवड निवड आहे, म्हणजे जगाच्या पाठीवर काही पर्पज असा आहे. बीचवर, आमच्या सोलापूरमध्ये बीचवर वापरणारे टॉवेल्स तो त्या ठिकाणी बीच ठिकाणी वापर करताय आणि ते तिथंच त्याचा डिस्पोजल होत आहे. आणि आपण वॉश हँड वॉश असले अनेक प्रकारचे या वस्तू तयार होतात. त्याच्या म्हणजे लोकांना नेमका या क्लॉथ बाबतीत किंवा कापड बाबतीत त्यांचे फॅशन डिझाईन काय आहे, त्यांची आवड निवड काय, याचा रिसर्च कंटिन्यू व्हायला पाहिजे, संशोधन व्हायला पाहिजे. मार्केटिंग करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या जगाच्या पाठीवर जास्तीत जास्त आपल्याला काय त्यांना पाठवता येईल. आमच्या सोलापूरमध्ये टॉवेल प्रोडक्शन होतं, तो टॉवेल फक्त पेंटप्पा सर, खरं तर मला या संदर्भात आता विचारायचंय राजू सरांना. राजू सर, आता ज्याप्रमाणे सांगतात टाकाऊ पासून टिकाऊ किंवा यूज अँड थ्रोचं आता जास्त वाढलेलं आहे, पण एकीकडे गालिचे तयार करणं किंवा कार्पेट तयार करणं हे देखील करिअर झालेलं आहे आणि त्याच्यात टेक्सटाईलमध्ये त्याचा पण भाग आता येतोय. मग नेमकं त्याच्याबद्दल काय सांगा? सोलापूर चादर म्हणलं तर सगळीकडे फेमस आहे. सोलापूरला आला तर सोलापूर चादर घेऊन गेले नाही तर त्याला काय गवाव नाही. सोलापूर चादर ही स्पेशालिटी आहे, कॉटन सुतापासून बनते आणि जेकॉर्ड मध्ये बनते. आमच्याकडे हे साऊथ मध्ये अंगावर घालतात आणि आपण जे म्हणलं तिकडे कार्पेट म्हणून युज होत आहे. आणि आमची सोलापूरची चादर आता गड्डम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 10 वर्ष. पण राजू सर, मला ह्याच्यात एक ऍडिशनल करावंसं वाटतं की अभियांत्रिकीचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यात कार्पेटचं जे कसा अभ्यास करतात त्याचा विषय त्याच्यात समावेश केलेला आहे, हे पण अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात. अभियांत्रिका कॉलेजमध्ये कार्पेट जे आहे, जे जेकॉर्ड कार्पेट इथं बनलं जात आहे, त्याच्यामध्ये 4 पेटीचं क्वालिटी बनली जाते आणि ते काढत असताना त्याचं पर डेचं 3 ते 4 नगाचं प्रोडक्शन येत आहे. आज सगळ्यात जास्त प्रोडक्शन कार्पेटचं पानिपतला होत आहे, आमच्यापेक्षा जास्त. आणि त्यामुळे तिथली टेक्नॉलॉजी ऑटोमायझेशन मध्ये, ऑटोलूम्स आल्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन मध्ये पॉलिस्टर वापरलं जात आहे आणि सोलापूरला कॉटन वापरलं जात आहे आणि ते टाकाऊ असतात, आमची टिकाऊ असतात. सोलापुरी चादरी याचा रंग बी जात नाही, वजनाला थोडे जास्त असतात. आता हलक्या चादरी आम्ही बनवायला लागलोय, पण सोलापूर चादर ही मायाची ऊब देणारी चादर आहे आणि त्याच्यामध्ये कार्पेट बी आम्ही मोठ्या प्रमाणात बनवतोय. पण त्या कार्पेटमध्ये सतरंजी म्हणून त्याला बोललं जातं, परंतु ते बेडशीट असते आणि ते अंगावर घालतो आम्ही. त्यामुळं साऊथ मध्ये याला पांघरण्यासाठी वापरतात, काही जण त्याला जमिनीवर टाकतात. राजस्थानमध्ये बेडशीट बनवल्या जातात प्रिंटेड
ती त्याची किंमत 65 ते 70 रुपयाला आहे. त्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात आहे. आणि आता चायनामधून मोठ्या प्रमाणामध्ये जोडी बेडशीट इम्पोर्ट होतात, प्रिंटेड होतात. आज दिल्ली सारख्या ठिकाणी मॅक्झिमम लोक चायनाचं कापड आणायला लागलेत. अनेक सरांनी आता सांगितलं की मॅनमेड फायबर हा प्रकार आहे, MMF म्हणतात त्याला. नैसर्गिक सुतापासून जे हलके बनले जातात, त्याचा कॉस्टिंग मध्ये कमी पडते. आमची जर बेडशीट बनवली गेली ते 250 रुपयाला पडेल, तर त्यांची जोडी बेडशीट 150 रुपयाला पडते. म्हणजे एवढं कॉस्ट मध्ये आज फरक पडल्यामुळं आम्हाला सुद्धा टाकाऊ ते टिकाऊवरनं. आणि दुसरी गोष्ट, ऑनलाईन मार्केटिंग मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज टेक्सटाईल मध्ये आमचेच मुलं आज शर्ट, आम्हाला माहिती की या शर्टाची कॉस्ट 250 रुपयाच्या वर नाहीये, पण ते ऑनलाईन मधून आणतात. त्या ट्रेंडचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्धीमध्ये संधी होणार आहे. आणि याच्यामध्ये कम्प्युटर जे शिकलेले मुलं आहेत त्यांनी ऑनलाईन बिझनेस आमच्यासारख्या कंपनीला जर सहकार्य केला, आमची वेबसाईट डेव्हलप केली आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक पोरांना, स्टुडंट्सना, मुलींना इथं मोठ्या प्रमाणात काम आमच्याकडे मिळू शकते. नक्कीच राजू सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुलांना किंवा मुलींनाही टेक्सटाईल मध्ये काम मिळू शकतं, किंवा तुम्ही आता ऑनलाईन मार्केटिंग जर विद्यार्थ्यांनी केलं तर खूप त्यांचा फायदा होऊ शकतो. मला याच्यावरच प्रमोद सरांना विचारायचं आहे. प्रमोद सर, रोजगाराच्या संधी गेल्या म्हणजे आधी पाहिल्या तर थोड्या वेगळ्या होत्या. सूतगिरणी किंवा कापड गिरणी, वस्त्र व्यवस्थापन कंपन्या अशा पद्धतीत होत्या. पण आता त्याचं ट्रेंड म्हणजे जे आहे ते बदलत चाललेलं आहे. ते एकंदरीत त्याची स्थिती कशी आहे आता? राठी सरांनी जे म्हणाले की ऑनलाईन ट्रेडिंग हे वाढलेलं आहे, बरोबर, ते बरोबर आहे, नो डाऊट. पण महत्वाचं जे आहे की जसा तो कागद, कपडा कसं आहे, तरी पाहिलं तर फक्त ब्रँडेड कपड्यांबद्दलच ऑनलाईन ट्रेडिंग होते. की आपल्याला माहिती आहे हे या कंपनीचं शर्ट आणि या कंपनीचं शर्ट असं त्यांनी वापरलेलं आहे. पण मेजर जी गोष्ट आहे की त्याचा स्टॉक करणे, त्या ग्राहकाला पाहणे, त्याला दाखवणे, त्यांनी घालून पाहणे, याच्याशिवाय लेडीज तर जनरली फार कमी कपडे खरेदी करतात असे ऑनलाईन. पण नवीन ट्रेंड जर तुम्ही म्हणाल तर फक्त ब्रँडेडमध्ये होत आहे. पण कपड्यांच्या बाबतीमध्ये हे जी पद्धत आहे कपडे जाणे आणि घेणे, याला मला तरी वाटत नाही दुसरा कोणता मार्ग. जसं शिक्षकाला कोणी इलेक्ट्रॉनिक गॅजेट रिप्लेस करू शकत नाही क्लासरूममध्ये, तसं शोरूम्स, स्टॉक आणि ट्रेडिंग हे कपड्यामध्ये तसं कमी होऊ शकणार नाही. आणि नवीन जरी म्हणाला तुम्ही की नवीन योजना याच्यात येत आहेत, पण याच्यात थोडंसं कमी आहे. तर थोडंसं एक मला सांगा वाटतंय की मला मोठं व्हायचंय हा जो टॉपिक तुम्ही चूज केलाय, तर सरांनी, युजे पाटील सरांनी, विक्रम पाटील सरांनी, राजू राठी सरांनी सांगितलं की एंटरप्रेनरशिप, मुलांमध्ये उद्योजकता विकास करणे, हे आता मी पाहतोय माझ्या अंडर जवळपास 5,000 मुलांना जॉब मिळालेत. आमच्या कॉलेजचा आता 52% वाला मुलगा तो टॉपर येतोय KJ कॅम्पसमधून युनिव्हर्सिटीमध्ये, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. तर हे मुलं मी डेव्हलप झालेली डोळ्यांनी पाहिलेली आहेत. तर खरंच असं TEDP, टेक्सटाईल एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम जर आपण छान सुंदर प्रमाणे जर डेव्हलप केला आणि मुलांना जर प्रत्येक मुलामध्ये, प्रत्येक स्टुडंटमध्ये इक्वल कॅपॅसिटी आहे, ही कॅन ग्रो इन फास्टर कॅपॅसिटी. द पॉइंट इज आपण त्यांना मोटिवेट केलं पाहिजे, त्यांना चालना दिली पाहिजे. आणि आपण अशा प्रकारे या उद्योगामध्ये जर या दृष्टिकोनातून उतरलो, या एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम मधून, तर मला या संदर्भात प्रमोद सर, मला युजे पाटील सरांना पण विचारायचं आहे. खरंच युजे पाटील सरांना याच संदर्भात विचारायचं आहे. आपण 5,000 विद्यार्थी जर खरंच टेक्सटाईल उद्योगात खूप अग्रेसर आहेत किंवा पुढे गेलेले आहेत, तर नक्कीच अजून विद्यार्थी पण त्याच्यात सहभागी होतीलच. युजे पाटील सर, याच मला विचारायचं संदर्भात की देशाला, अर्थव्यवस्थेला मजबूत करणारं म्हणजे टेक्सटाईल असं म्हटलं जातं, आणि येत्या 3 वर्षात तर खूप मोठं असं उद्योग होणार आहे. त्याबद्दल सरकारने अजून कसे प्रयत्न केले पाहिजेत? नाही, थोडंसं इंटरेस्टिंग डाटा सांगतो मी. आमच्या DKT मध्ये इचलकरंजीमध्येच आमच्या इन्स्टिट्यूटचे 650 विद्यार्थी उद्योजक म्हणून कार्यरत आहेत, आणि ते पण अत्याधुनिक तंत्रज्ञानानं. युजे पाटील सर थोडंसं थांबवते. मी आता नेटवर एक सर्वेक्षण वाचलं, त्याच्यात असं होतं की येत्या 3 ते 4 वर्षात टेक्सटाईल उद्योगात 3,000 कोटी रोजगार उपलब्ध होणार आहे. येस करेक्ट, 2022 पर्यंत. हो. आणि या रोजगारामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, टेक्सटाईल मध्ये ऑटोमेशन बरेच चालू आहे, परंतु बऱ्याच गोष्टी ह्या ऑटोमेशनला काही लिमिटेशन्स आहेत. गारमेंट ऍक्टिव्हिटी जर बघितलं
तर ऑटोमेशनला लिमिटेशन येतात. तिथं कुशल तंत्रज्ञानाची खूप मोठी गरज आहे आणि त्यांना अनुषंगानेच आणि काही इनोव्हेशन्स पण अपेक्षित आहेत. मेक इन इंडियाच्या या धोरणाच्या आधारावरच आमच्या कॉलेजचं एक रिकग्नाइज स्टार्टअप रिकग्नाइज सेंटर म्हणून आमचं कॉलेज मान्यताप्राप्त सेंटर आहे आणि त्याच्या अंतर्गत गेल्या 2 वर्षामध्ये इचलकरंजी आणि परिसरामध्ये आमचे 25 विद्यार्थी स्टार्टअपच्या खाली रजिस्ट्रेशन करून नवीन उद्योजन चालू केलेलं आहे. आणि त्याचबरोबर राजू राठी साहेबांनी आणि गड्डम साहेबांनी मेन्शन केलं की यूज अँड थ्रोचा कन्सेप्ट. याच्या अंतर्गत आपल्या टेक्स्टाईलमध्ये जे फॅब्रिकमध्ये प्रकार आहेत, ओन फॅब्रिक जे कापड म्हणतो, निटेड फॅब्रिक आपण अंडरगार्मेंट आणि बनियनसाठी वापरतो, आणि तिसरा प्रकार आहे तो नॉन ओव्हन, जो आपण आता सध्या बॅगसाठी किंवा पॅकिंगसाठी मटेरियल वापरला जातो. आणि हे क्षेत्र विकसित खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि याचं महत्व लक्षात घेऊन भारत सरकारनं डीकेटीला एक उत्कृष्ट केंद्र सेंटर ऑफ एक्सलन्स इन नॉन ओव्हन हे 28 कोटीचं ग्रँट सपोर्ट केलेलं केंद्र डीकेटीनं इचलकरंजीमध्ये कार्यरत केलेलं आहे. त्याच्या अंतर्गत हा प्रोडक्ट डेव्हलप करणे, नवीन उद्योजकांना सपोर्ट करणे ही ऍक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात इचलकरंजीमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये चालू आहे. त्याचबरोबर काही मेगा क्लस्टर किंवा कॉमन फॅसिलिटी सेंटरची ऍक्टिव्हिटी संदर्भात गड्डम साहेब आणि राजू साहेबांनी बोललं. इचलकरंजीला पण एक इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टर मंजूर आहे, प्रकाशांना आवाड्यांच्या मार्गदर्शकाने चालू आहे. आणि याच्यामध्ये खूप जो देशामध्ये प्रोसेसिंगचा बॉटलनेक आहे तो बॉटलनेक काढण्याचा प्रयत्न ह्या कॉमन फॅसिलिटी सेंटर मधून केलेला आहे. नक्कीच विजय सर, खूप असं महत्वाची अशी माहिती खरं तर सांगलात. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. खरं तर टेक्स्टाईल बद्दल बोलू तेवढं कमीच आणि खूप छान असा हा उद्योग आहे आणि महिलांना किंवा पुरुषांना, विद्यार्थ्यांना खूप रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. गड्डम सरांनी सांगितल्याप्रमाणे तिथे सोलापूरमध्ये टाकाऊपासून टिकाऊ किंवा यूज अँड थ्रो यूज केला जातो किंवा तशा प्रकारचे टॉवेल वगैरे तयार केलेले जातात. सोलापूरच्या चादरबद्दल राजू सरांनी सांगितलं. तानाजी सर ज्याप्रमाणे सांगत होते, नांदेडमधले जे टेक्स्टाईल्स आहेत कंपन्या, जे सरकारने तिथे पुढाकार घेऊन जर त्या परत सुरू केल्या तर तिकडच्या विद्यार्थ्यांना, महिलांना, पुरुषांना त्याचा फायदा होऊ शकतो. तसंच ऑनलाईन मार्केटिंग जर विद्यार्थ्यांनी केलं तर नक्कीच संधी खूप उपलब्ध होत आहेत. आणि आता टेक्स्टाईलचं बघायला गेलं तर त्याप्रमाणे कृषी, वैद्यकीय, स्पोर्ट्स म्हणा, अनेक अशा क्षेत्रात त्याचा वापर केला जातो. असे खूप छान माहिती सगळ्यांनी सांगितलेले. सर्व मान्यवरांचे खूप आभार. खूप असं टेक्स्टाईल बद्दल विद्यार्थ्यांचे गैरसमज किंवा ज्यांचे समज होते ते खूप छान क्लिअर झालेले असतील. मान्यवरांचे आभार. मोठं व्हायचे मला या विशेष कार्यक्रमात वेळ झाली. इथंच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.